नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता तो क्षण आलेला आहे। कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली असून त्या संदर्भात महत्त्वाचा जी.आर. काढलेला आहे। तब्बल 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जी.आर. प्रसिद्ध करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। ते नेमकं काय म्हणाले, त्यांनी काय घोषणा केली ते लाईव्ह दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आता बघा, कोणत्या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे ते जिल्हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पण त्याआधी जो कर्जमाफीचा जी.आर. प्रसिद्ध केला आहे तो जी.आर. आपण या ठिकाणी पाहूया। तसेच तुमच्याजवळ महत्त्वाचे कागदपत्र असणं आवश्यक आहे। जर आम्ही सांगितलेल्या कागदपत्रांपैकी एकही कागद तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 100% कर्जमाफीला मुकावं लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघा, कारण तुमच्याकडं ज्या बँकेतून तुम्ही पीक कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेचं पासबुक आपल्याजवळ म्हणजे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। तसंच आधार कार्ड देखील तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। तसंच ते बँक लिंक असणं, अपडेट असणं आवश्यक आहे। त्यानंतर आपल्याकडे 7/12 उतारा देखील असणं आवश्यक आहे। आता बघा, किती लाख रुपये कर्जमाफी करण्यात आलेली आहे ते पाहूया। बघा, तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली आहे। आता फार महत्त्वाची माहिती आहे, कारण मुख्यमंत्री साहेबांनी तब्बल 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी जाहीर केली असून त्यांनी 26 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे। या प्रसिद्ध यादीत आपला जिल्हा असेल तर ही तुमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट म्हणावी लागणार आहे। बघा, आता लक्षपूर्वक बघा, कारण जिल्ह्यांची यादी आम्ही सांगत आहोत। या यादीत आपल्या जिल्ह्याचे नाव असेल तर आपल्यासाठी सोन्याचा दिवस असणार आहे। तर चला पाहूया। बघा, पहिलाच जिल्हा निघतोय बीड, नागपूर, यवतमाळ, नाशिक, लातूर, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, नांदेड, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, वर्धा, गडचिरोली, सातारा, सोलापूर, सांगली, नंदुरबार, कोल्हापूर, पालघर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, धुळे आणि जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कर्जमाफीची अंमलबजावणी ही 1 एप्रिलपासून केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। धन्यवाद।